नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण BA प्रथम वर्ष पेपर दुसरा सेमिस्टर पहिले भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526 या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 3 राजपूत घराणे आणि या राजपूत घराण्यातील शेवटचा पॉईंट म्हणजे राजपूत घराण्याच्या ऱ्हासाची कारणे पूर्णपणे अभ्यासली. आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत आपण जो भाग पाहिला तो म्हणजे प्रकरण क्रमांक 1 भारताच्या इतिहासाची साधने, नंबर 2 राष्ट्रकूट चालुक्य आणि यादव, नंबर 3 प्रकरण राजपूत घराणे. हे पूर्णपणे 3 प्रकरण संपले आहेत. तर आज आपण चौथ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि ते चौथं प्रकरण म्हणजे विजयनगर आणि बहामनी साम्राज्य. दक्षिण भारतातील ज्या 2 साम्राज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका अशी बजावली त्यामध्ये विजयनगरचं साम्राज्य आणि 5 बहामनी सत्ता ज्या निर्माण झाल्या त्या बहामनी साम्राज्याची सुरुवात किंवा उदय कसा झाला याबद्दलची माहिती पाहिजे. तर आज आपण जे विजयनगरचं साम्राज्य, ज्या विजयनगर साम्राज्याची स्थापना, त्याचबरोबर विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेची कारणे पूर्णपणे अभ्यासणार आहोत. तर आज आपण प्रकरण क्रमांक 4 विजयनगर आणि बहामनी साम्राज्य यामधील विजयनगर या साम्राज्याची माहिती पाहण्यास सुरुवात करू. तर सर्वप्रथम ज्या काही दक्षिण भारताचा विचार करता, दक्षिण भारतातील ज्या प्रभावी शासन व्यवस्था जे हिंदू राज्य म्हणून ओळखले जात होते तत्कालीन स्थितीमध्ये, त्यामध्ये यादवांचा, देवगिरीच्या यादव यांचा पराभव झाल्यानंतर भारतामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये विदेशी आक्रमणे सत्ताकर्ते वाढण्यास प्रारंभ झाला. ज्या अलाउद्दीन खिलजीने तत्कालीन स्थितीमध्ये जी सत्ता प्रस्थापित केली होती, विजयनगरच्या ज्या तत्कालीन स्थितीमध्ये यादवांचा नाश केला आणि दक्षिणेमध्ये सत्ता प्रस्थापित केली. पुढे जे सल्तनत घराण्यातील विजयनगरच्या साम्राज्याच्या शासनकाळामध्ये तुगलक घराण्याची सत्ता होती आणि मुहम्मद तुगलक यांनी तत्कालीन स्थितीमध्ये तुगलक घराण्याची जी सत्ता आणि त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिण भारत, जे दौलताबाद किल्ला, जे यादवांची जी सत्ता होती ती अलाउद्दीन खिलजीने मिळवली होती, त्या ठिकाणी सत्तेचे केंद्रीकरण केलं. आणि या मुहम्मद तुगलक आणि याच्या शासनकाळामध्ये म्हणजे इसवी सन 1326 ते 27 या कालखंडामध्ये त्यांनी दिल्लीची जी शासन व्यवस्था होती, दिल्लीची सत्ता किंवा दिल्लीचं जे केंद्रस्थान म्हणून ओळखलं जात होतं, त्या ठिकाणी राज्यकारभार करत होता, ते सोडून देऊन ते सर्व राजधानीचं शहर हे दक्षिणेमध्ये आणलं. आणि दक्षिणेमध्ये आणलं म्हणजेच दौलताबाद, त्याला देवगिरी जो किल्ला म्हणून ओळखला जातो, या ठिकाणी भारताची राजधानी केली. आता या मुहम्मद तुगलकाबद्दलचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये भारताचं मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच जे औरंगाबादच्या जवळ असणारा दौलताबाद जो किल्ला आहे या ठिकाणी बसवलं. त्यामुळे सर्व भारताची सत्ता एक केंद्री मध्यवर्ती शासन व्यवस्था म्हणून इसवी सन 1326 ते 27 कालखंडामध्ये दौलताबाद ही राजधानी तुगलकाने बनवली, मुहम्मद तुगलकाने. आणि अशा स्थितीमध्ये मुहम्मद तुगलकाने उत्तर भारतामध्ये आपले काही सरदार सामंत त्या ठिकाणी नेमले, पण दक्षिण भारताची पूर्ण सत्ता ताब्यात घेण्यासाठी त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये आक्रमक भूमिका राबवली. आणि याच मुहम्मद तुगलकाने साम्राज्याच्या प्रशासकीय सुविधेसाठी किंवा सुधारणेसाठी म्हणून ज्या दक्षिण भारतातील साम्राज्याचे विभाजन केलं, अनेक भागावर सुभेदाराची नियुक्ती केली आणि अशा स्थितीमध्ये इसवी सन 1325 मध्ये कर्नाटकमध्ये मुहम्मद तुगलकाच्या भावाने विद्रोह केला मुहम्मद तुगलकाविरुद्ध. मग हा विद्रोह होत असताना मुहम्मद तुगलकाने आपल्या भावाविरुद्ध सुद्धा सैन्य पाठवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की मुहम्मद तुगलकाचा भाऊ यांनी गुरशप
यांनी तत्कालीन स्थितीमध्ये कंपिली नावाचं एक राज्य होतं दक्षिणेमध्ये. या राज्याच्या राजाकडे राजाश्रय घेतला. मग अशा स्थितीमध्ये मोहम्मद तुघलकांना वाटलं की आपल्या भावाला ज्या हिंदू राजाने राजाश्रय दिला ते तुघलक घराण्याचे विरोधक आहेत. त्यामुळे जे कंपिली नावाचा राजा किंवा राज्याकडे आपला भाऊ थांबला होता, भावाचाही पराभव केला, त्याचा जे काही विद्रोह होत होता तो पूर्णपणे त्याचा पाडाव केला, विद्रोह थांबला. पण मोहम्मद तुघलकाने कंपिली नावाचं जे राजा किंवा राज्य होतं त्याला पूर्णपणे जिंकून घेतलं. आणि अशा स्थितीमध्ये त्या कंपिली नावाच्या राजाकडे, त्याला वारंगळचं सुद्धा राज्य म्हणून ओळखलं जातं, या राजाकडे एक शूर सेनापती होते. आणि ते सेनापती म्हणजेच हरिहर आणि बुक्का हे संगम वंशाचे किंवा संगम वंशातील 2 मंत्री होते. आणि तत्कालीन स्थितीमध्ये कंपिलीच्या राज्यामध्ये त्यांनी कारभार पाहत होते. कंपिलीच्या राज्याचा पराभव झाल्यानंतर या 2 सरदारांना कैद करण्यात आलं आणि दिल्लीमध्ये घेऊन आलं. काही काळ ते दिल्लीमध्ये राहिले आणि त्याच्या शूरवीरता किंवा त्यांच्या ज्या कार्यकौशल्याचा विचार करून तत्कालीन स्थितीमध्ये त्याला मृत्यूदंड न देता त्यांच्याकडून काही कामे करून घेण्यास अलाउद्दीन खिलजीने तत्कालीन स्थितीमध्ये मोहम्मद तुघलकाने प्रारंभ केला. आणि अशा स्थितीमध्ये ज्या काही मोहम्मद तुघलकाविरुद्ध दक्षिणेमध्ये अन्य उठाव व्हायला लागले. आणि ते उठाव म्हणजे आंध्रमध्ये प्रोलाय आणि कंपाय या 2 ठिकाणी, प्रोलाय आणि कंपाय या 2 भावांनी तत्कालीन स्थितीमध्ये स्वतंत्र हिंदू राज्य निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे दक्षिणेमध्ये पुन्हा आक्रमण उठाव व्हायला प्रारंभ झाला. अशा स्थितीमध्ये मोहम्मद तुघलकाने एक विचार केला. दक्षिणेमधल्या सर्व भागाची माहिती असणारे म्हणजेच हरिहर आणि बुक्का जे कंपिली राज्याचे मंत्री होते त्यांना कैद करण्यात आले होतं. त्यांना दक्षिणेमधला जो बंदोबस्त म्हणजेच आंध्र प्रदेशमध्ये होत असलेला जो उठाव, जो तत्कालीन स्थितीमध्ये प्रोलाय आणि कंपाय नावाच्या 2 भावांनी उठाव केला होता, तो पूर्णपणे थांबवण्यासाठी म्हणून किंवा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून त्यांना पाठवण्यात आलं. मग अशा स्थितीमध्ये हरिहर आणि बुक्का या दोघांनी आंध्रमधील होत असणारा उठाव नष्ट केला आणि जो विजय मिळाला, अशा स्थितीमध्ये हरिहर आणि बुक्का यांना पुन्हा एकदा दक्षिणेमधलं जे आपले कंपिली जे राज्य होतं त्याचबरोबर हिंदूचं राज्य निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षा निर्माण करून देणारे एक जे काही विद्यारण्य स्वामी या तत्कालीन स्थितीमधल्या गुरूंनी त्यांना उपदेश केला. आणि अशा स्थितीमध्ये ज्यांना माधवाचार्य उर्फ विद्यारण्य स्वामी सुद्धा म्हणून ओळखलं जातं, आणि त्यांनी सांगितलं की ज्या विदेशी लोक यांची सेवा करण्यापेक्षा स्वतःची एक शासन व्यवस्था निर्माण करावी. मग अशा स्थितीमध्ये त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन करण्याचं काम माधवाचार्य उर्फ विद्यारण्य स्वामी यांनी केलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हरिहर आणि बुक्का यांनी तत्कालीन स्थितीमध्ये अनागोंदी नावाच्या किल्ल्याच्या पायथ्याशी आणि तुंगभद्रा नदीच्या काठावर स्वतःची एक विजयनगरचं साम्राज्य 1336 मध्ये स्थापन केलं. आणि त्याच साम्राज्याला विजयनगरचं साम्राज्य आणि त्याचे संस्थापक 2 भाऊ हरिहर प्रथम आणि बुक्का प्रथम याला म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच दक्षिणेमध्ये ज्या काही मोहम्मद तुघलका विरुद्ध होणारे आक्रमण रोखण्यासाठी मोहम्मद तुघलकाने पाठवल्यानंतर ते आक्रमण रोखलं, उठाव नष्ट केला. पण तत्कालीन स्थितीमध्ये दक्षिणेतल्या माधवाचार्य उर्फ विद्यारण्य स्वामी त्या त्यांच्या गुरूंनी मार्गदर्शन केलं आणि हिंदूचं प्रबळ असं राज्य, स्वतंत्र शासन व्यवस्था असावी यासाठी म्हणून त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर इसवी सन 1336 मध्ये तुंगभद्रेच्या नदीच्या काठावर अनागोंदी किल्ल्याच्या पायथ्याशी विजयनगरचं साम्राज्य
हरिहर आणि बुक्का यांनी निर्माण केलं. हे होतं विजयनगर साम्राज्याच्या स्थापना किंवा विजयनगरची साम्राज्य कशा पद्धतीने स्थापना झालं, कोणाच्या कालखंडामध्ये झालं याबद्दलची माहिती. यानंतर आपण पाहू की विजयनगर साम्राज्याची स्थापना करण्याची कारणे काय होती. आता विजयनगर साम्राज्य स्थापन होण्याची कारणे ही जवळपास तत्कालीन स्थितीमध्ये 10 कारण आहेत. त्यापेक्षाही अनेक कारण आहेत, पण 10 कारणाची आपण माहिती पाहू. नंबर 1, दक्षिणेतील हिंदू राज्य. आता दक्षिण भारताचा विचार करता 13व्या शतकामध्ये 13व्या ते 13व्या शतकाच्या अखेरीला आणि 14व्या शतकाच्या प्रारंभी तत्कालीन स्थितीमध्ये प्रमुख 4 हिंदू राज्य होते दक्षिणेमध्ये. म्हणजे त्या ठिकाणी हिंदूचं राज्य होतं किंवा राज्यकारभार करणारे शासक होते. त्यामध्ये देवगिरीचे यादव होते, मधुरेची पांडे, वारंगळची काकतीय आणि द्वार समुद्रची होयसळ या 4 प्रमुख सत्ता होत्या. मग अशा स्थितीमध्ये इसवी सन 1294 मध्ये ज्या विजयनगरच्या तत्कालीन स्थितीमध्ये यादवांचं साम्राज्य आणि तत्कालीन स्थितीमध्ये रामदेव राय, त्यालाच रामचंद्र देव राय म्हणून ओळखलं जातं, यादवांचा शेवटचा राजा, याचा पराभव करून तत्कालीन स्थितीमध्ये जो अलाउद्दीन खिलजीने त्याच्यावर खंडणी लावली. त्याचबरोबर पुढे तत्कालीन स्थितीमध्ये मलिक काफूर जो अलाउद्दीन खिलजीचा सरदार होता, यांनी दक्षिणेतील ज्या अनेक स्वाऱ्या केल्या आणि या स्वाऱ्यामध्ये यादवांचं राज्य नष्ट केलं, देवगिरीच्या यादवांचं, मधुरेच्या पांडेराचं राज्य नष्ट केलं, वारंगळचं काकतीय राज्य नष्ट केलं आणि द्वारसमुद्रचं होयसळ राज्य नष्ट केलं. आणि ही सर्व राज्य नष्ट झाल्यानंतर जी दक्षिणेतील हिंदू राज्यांचा जो वारसा किंवा आदर्श जो प्रजेमध्ये राहिला होता, अनेक काळापासून जी दक्षिणेतील मध्ये हिंदूचे राज्य होतं, ही राज्य पुन्हा एकदा निर्माण व्हावं अशी महत्वाकांक्षा हरिहर आणि बुक्का यांच्या मनामध्ये माधवाचार्य उर्फ विद्यारण्य स्वामी यांनी केलं. आणि त्याचाच परिणाम म्हणजेच हरिहर आणि बुक्का यांनी 1336 मध्ये विजयनगरचं साम्राज्य निर्माण केलं. म्हणजेच दक्षिणेतल्या हिंदू राज्याचा आदर्श घेऊन 1336 मध्ये तत्कालीन स्थितीमध्ये विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं. नंबर 1 कारण. नंबर 2, धार्मिक ऐक्य. जो अलाउद्दीन खिलजी आणि मुहम्मद तुगलक यांच्या राजवटीमध्ये दक्षिणेमध्ये जो इस्लाम धर्माचा प्रसार आणि प्रचार होण्यास सुरुवात झालं, सत्ता संघर्ष निर्माण झालं, अनेक हिंदू लोकांचं धर्म परिवर्तन करण्यास प्रारंभ झालं, मंदिराची लूट करण्यास सुरुवात झालं, मंदिरं नष्ट करू लागले, अनेक स्त्रिया असतील किंवा मुली असतील यांच्यावर अत्याचार करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. अशा स्थितीमध्ये दक्षिणेतील लोकात म्हणजेच हिंदू लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण झाली आणि जे साम्राज्य देवगिरीचे यादव असतील, मधुरेचे पांडे असतील, वारंगळचे काकतीय आणि द्वारसमुद्रचे होयसळ या राज्याच्या शासन काळामध्ये अशी अनागोंदी जे काय राजकारण किंवा तत्कालीन स्थितीमध्ये जी राजवट नव्हती. मग हरिहर आणि बुक्का यांनी विचार केला की ज्या कंपिलीच्या राज्याचे जे मंत्री होते हरिहर आणि बुक्का, त्यांना वाटलं की 1336 मध्ये दक्षिणेत दोघांनी सुलतानाचा विजय मिळवून दिला, पण हा विजय तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही मुहम्मद तुगलकांचा विजय मिळवून दिला होता, पण असाच विजय जर आपण मिळवला तर स्वतःची शासन व्यवस्था निर्माण होईल, ही एक प्रेरणा देशभक्ती आणि धार्मिक जी देशभक्ती होती ती धार्मिक ऐक्याच्या प्रेरणेतून मिळाली. आणि त्यामुळेच विजयनगरचं साम्राज्य म्हणजे विद्यारण्य स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं. त्यानंतर नंबर 3चं कारण सामाजिक असंतोष. आता दक्षिण भारतात इसवी सन 1294 ते 1336 आणि या कालखंडाचा विचार करता जवळपास 40 ते 42 वर्षात सामाजिक असंतोष वाढला. आता या असंतोषाचं कारण काय होतं, तर उत्तरेतील प्रशासनाचं वर्चस्व हे होतं. म्हणजे उत्तर भारतातील इस्लाम शासक कर्ते दक्षिणेमध्ये आले आणि जे काही सामाजिक स्थितीचा विचार करता जे समाजातले लोक जे श्रेष्ठ आणि कनिष्ठ या दोनही स्तरातील लोक यांच्यावर अन्याय अत्याचार होण्यास प्रारंभ झाला. त्यामध्ये मुहम्मद तुगलकाच्या काळामध्ये दक्षिणेमध्ये अनेक उठाव झाले आणि या उठावाचं कारण म्हणजे सामाजिक असंतोष. त्यामध्ये गुरशप जो तत्कालीन स्थितीमध्ये देवगिरीचं
यादव घराणं, वारंगळ घराणं, कांपिले घराणं, त्याच्यानंतर सगर घराणं, सागर घराणं, आणि अशा स्थितीमध्ये जे काही सत्ता होत्या यांनी वेळोवेळी मुहम्मद तुघलकाविरुद्ध आक्रमण केलं. आणि याचं कारण काय होतं तर प्रजेवर होणारे अन्याय, अत्याचार, लूट, अन्यायकारक लावलेले कर आणि सक्तीने केलेले धर्म परिवर्तन. यामुळे विजयनगरच्या साम्राज्यात म्हणजे दक्षिणेमधले जे लोक होते यांना या ज्या मुहम्मद तुघलकाची शासन व्यवस्था ही अन्यायी, अत्याचारी आहे हे लक्षात आलं. त्यामुळे समाजामध्ये लोकांना वाटायला लागलं की यांचं राज्य न राहता पुन्हा एकदा हिंदूचं राज्य निर्माण व्हावं अशी एक महत्वाकांक्षा निर्माण झाली. त्यानंतर नंबर 4चं कारण सुलतानाचे दक्षिणेतील प्रशासन. जो मुहम्मद तुघलक होता त्यांनी दक्षिणेमध्ये विजय मिळवल्यानंतर दक्षिणेतील जे हिंदू राज्याचा पराभव केला आणि जी दिल्लीतली राजधानीचं ठिकाण होतं ते साम्राज्याचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून दौलताबाद, देवगिरीमध्ये आणलं आणि स्वतःच्या साम्राज्य रक्षणासाठी ज्या दक्षिणेतल्या प्रांताचे विभाजन केलं, प्रत्येक प्रांतावर सुभेदार नियुक्त केलं, प्रशासन चालवण्यास प्रारंभ केलं. त्यामुळे उत्तरेतून प्रशासनाची व्यवस्था एका अशा विश्वासू व्यक्तीवर नेमून दक्षिणेतल्या परिस्थितीवर लक्ष देण्याचं काम सुलतानाने केलं. आणि अशा स्थितीमध्ये सुलतानाला जे काही स्वतंत्र वृत्तीने वागण्याची मनोवृत्ती याचाच परिणाम म्हणजेच ज्या हिंदू साम्राज्य भारतामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये होते त्यांना वाटायला लागलं की उत्तरेतून आलेला जो शासक किंवा प्रशासक हा आपल्या दक्षिणेमध्ये एक अतिक्रमण करत आहे किंवा अशाचा विरोध झाला पाहिजे म्हणून विद्रोह होण्यास प्रारंभ झाला. म्हणजेच दक्षिणेत दिल्लीचे प्रशासन राहिलेले नाही तर विजयनगर साम्राज्य स्थापन झाल्यानंतर स्वतःची शासन व्यवस्था निर्माण होईल या उद्देशाने विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं. त्याच्यानंतर नंबर 5चा पॉईंट म्हणजे इस्लाम सरदार. आता मुहम्मद तुघलकाच्या काळामध्ये दक्षिण प्रांतामध्ये इस्लाम जे काही शासक करते किंवा इस्लाम सरदारांना विविध भागामध्ये नियुक्त केलं आणि दक्षिण भारतात मुहम्मद तुघलकाच्या काळामध्ये एवढे उठाव झाले की मुस्लिम सरदार आणि प्रजेने वेळोवेळी उठाव करण्यास प्रारंभ केला. त्याचे कारण वेगवेगळे होते. सामाजिक कारण होतं, धार्मिक कारण होतं, आर्थिक कारण होतं, कर व्यवस्था होती, धर्म परिवर्तन होतं. अशा बाबीमुळे दक्षिण भागामध्ये एक अराजकता मांडली आणि याचाच फायदा घेण्याचं काम हरिहर आणि बुक्का यांना वाटला. म्हणजेच इस्लाम जे काही सरदार सामंत यांची प्रशासन अन्यायकारक वर्तन हे सुद्धा कारण तत्कालीन स्थितीमध्ये विजयनगरच्या साम्राज्य निर्माण होण्याचं कारण ठरलं गेलं. त्याच्यानंतर नंबर 6चा पॉईंट किंवा कारण विजयनगरच्या साम्राज्याच्या निर्मितीचं कारण दक्षिणेतील हिंदू राज्य. आता दक्षिण भारताचा जर विचार करता देवगिरीचे यादव असतील, होयसळ असतील, द्वार समुद्र असतील, पांडे असतील, चोल असतील, चेर, कंपिली हे जे हिंदू राज्य होते हे विजयनगरच्या साम्राज्यापूर्वी उदयास आले होते आणि हे या राज्यांनी त्यांचा वारसा, तत्व, प्रशासन व्यवस्था, चलन पद्धती, कर व्यवस्था या व्यवस्था ज्या तुघलकाच्या काळामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने राबवल्या जात होत्या. फक्त सत्ता दिल्लीच्या सुलतानाच्या हातात होती पण प्रशासन व्यवस्था ही पारंपरिक जशी चालू होती हिंदू साम्राज्याची त्याच पद्धतीने चालू होती. आणि याचाच फायदा म्हणजे पूर्वीचे जे हिंदू राज्याचे भग्न अवशेष पुन्हा एकदा म्हणजे हिंदूचं राज्य निर्माण व्हावं अशी महत्वाकांक्षा ही सामान्य जनमानसात आणि हरिहर आणि बुक्का यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याला प्रेरणा देण्याचं काम माधवाचार्य उर्फ विद्यारण्य स्वामी यांनी केलं आणि त्यामुळे विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं. त्याच्यानंतर 7 नंबरचा पॉईंट म्हणजे क्षत्रिय वृत्ती. आता दक्षिणेत जे हिंदू राज्य होतं आणि प्रजा होती ही स्वतंत्र वृत्तीची होती आणि धर्माचा अभिमान सर्व सरदारात प्रजेमध्ये म्हणजे क्षत्रियाची वृत्ती ही तत्कालीन स्थितीमध्ये जशी उत्तर भारतामध्ये ज्या हिंदूची होती त्याच पद्धतीने दक्षिण भारताची होती. आणि मुस्लिम राजवटीच्या कालखंडामध्ये एक स्वतंत्र राज्यकारभार करणारे सरदार असले पाहिजे. प्रजेला जे काही मुस्लिम राजवटीच्या अंतर्गत असणारे अन्याय अत्याचारी करणारे जे सरदार सामंत यांचं वर्तन हे प्रजेला मान्य नव्हतं आणि क्षत्रिय वृत्ती ही
तत्कालीन स्थितीमध्ये दक्षिण भारताच्या लोकांमध्ये होती आणि संगम वंशातील हरिहर आणि बुक्का या दोन भावांनी विद्यारण्य स्वामीच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यारण्य स्वामीने शास्त्रवृत्ती म्हणजे क्षत्रियाचं कार्य काय हे हरिहर आणि बुक्कांना मार्गदर्शन केलं. आणि पूर्वी जे हिंदू साम्राज्य होऊन गेलं भारतामध्ये, प्राचीन काळापासूनचे भारतातली हिंदू साम्राज्याची आठवण करून दिली, त्याचे पराक्रम सांगितला. त्याबद्दल त्यामुळेच जे काही प्राचीन काळाचा उजाळा किंवा अगोदर जे घडामोडी होऊन गेल्या, प्राचीन इतिहास समजल्यानंतर विजयनगरच्या साम्राज्याची महत्वाकांक्षा ही हरिहर आणि बुक्काच्या मनामध्ये एक क्षत्रिय प्रवृत्तीने समाजाच्या उद्धारासाठी, हिंदूच्या रक्षणासाठी म्हणून क्षत्रिय प्रवृत्तीने एक विजयनगरच्या साम्राज्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली आणि त्यातूनच विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं. त्याच्यानंतर 8 नंबरचा पॉईंट म्हणजे आर्थिक दुरावस्था. आता दक्षिण भारतामध्ये अलाउद्दीन खिलजी, जलाउद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी, त्याच्यानंतर मुहम्मद तुगलक, फिरोज तुगलक, अशा प्रकारचे अनेक असे तुगलक घराण्यातील आणि खिलजी घराण्यातील शासकांनी अनेक आक्रमणे केली, स्वाऱ्या केल्या, लूटमार केली आणि दक्षिण भारताची जी संपत्ती किंवा समृद्धी होती किंवा जे शहरं होते ती उद्ध्वस्त केली. अनेक हिंदू मंदिरे नष्ट केली. हिंदूचे जे साम्राज्य किंवा राज्यव्यवस्था होत्या, राजसत्ता होत्या, त्या नष्ट केल्या. त्यांच्या राजघराण्यातील सर्व व्यक्तीची हत्या घडून आणली. अशी जी लूटपाट आणि साम्राज्य नष्ट करण्याची भावना ज्या इस्लाम शासककर्त्याच्या मनामध्ये होती, त्यामुळे तत्कालीन स्थितीमध्ये इस्लाम शासककर्त्यांनी सत्ता तर नष्ट केल्याच, त्याचबरोबर स्वतःची शासन व्यवस्था निर्माण केली. जे वाढीव दराने कर गोळा करू लागले, जनतेवर अन्याय अत्याचार करू लागले, त्यामुळे सामान्य जनता आर्थिक दुर्बल बनायला लागली. त्यांच्या हातातली संपत्ती पूर्णपणे इस्लाम शासककर्त्याच्या हातामध्ये गेली आणि जे इस्लाम व्यक्ती नाहीत त्यांना जजिया कर लावला जाऊ लागला. त्याचबरोबर अनेक लोकांचं धर्म परिवर्तन म्हणजेच हिंदू धर्मातील लोकांना इस्लाम धर्मामध्ये परिवर्तन करण्यास प्रारंभ झाला. अशा स्थितीमध्ये जे काय मुहम्मद तुगलक यांच्या शासनकाळामध्ये जी अराजकता निर्माण झाली, या सर्व बाबी ह्या सामान्य जनमानसाला आवडणाऱ्या नव्हत्या आणि त्याच कारणाने विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं. त्याच्यानंतर 9वा पॉईंट म्हणजे दक्षिणेतील इस्लामी राजवट. आता दक्षिण भारतात ज्या अलाउद्दीन खिलजीपासून म्हणजे जलाउद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी, मुहम्मद तुगलक यांच्या काळापर्यंत म्हणजे खिलजी घराणा आणि तुगलक घराच्या कालखंडामध्ये अनेक स्वाऱ्या झाल्या, अनेक आक्रमणं झाली आणि जे दक्षिणेतील हिंदू राजांचा पाडाव झाला किंवा पराभव झाला, त्यामुळे दक्षिण भारतातील प्रांतीय व्यवस्थेचा एक भाग म्हणून इस्लाम सरदारांना नियुक्त करण्यात आला. जे इस्लाम शासककर्ते आपल्याच जाती धर्मातील लोकांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला आणि त्यामुळे अमीरान ए सद म्हणजेच सरदाराचा उदय झाला. नवीन अमीर वर्ग किंवा सरदार सामंताचा वर्ग निर्माण झाला आणि अशा सरदाराच्या हाताखाली किंवा ताब्यामध्ये 100-200 गावाचं प्रशासन व्यवस्था देण्यात आली आणि त्यामुळे त्या ठिकाणची लूट किंवा त्या ठिकाणची प्रशासन व्यवस्था स्वतःच्या मर्जीने चालवण्याचं काम या अमीर लोकांनी करायला प्रारंभ केला, सरदार सामंतांनी, इस्लाम शासककर्त्याच्या. अशा सरदाराचे अन्यायी अत्याचारी वर्तन आणि त्यामुळे हिंदूंनाही वाटायला लागलं की हिंदूचं संघटन असायला हवं, यासाठी म्हणून विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं. आणि शेवटचं जे पॉईंट होता तो हरिहर आणि बुक्का. जो कंपिल्याच्या राज्याचा मंत्री असणाऱ्या हरिहर आणि बुक्का यांना मुहम्मद तुगलकाने दिल्लीमध्ये पकडून नेलं, कैद करून. पण 1325ला त्यांना कैदेत असताना उत्तर भारतातील जी प्रशासन व्यवस्था त्यांनी पाहिलेली होती, त्यामुळे हरिहर आणि बुक्काला कंपिली आणि आंध्रच्या किनारपट्टीच्या भागात ज्या भागातील राज्यांचा जे उठाव होत होते त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवण्यात आलं. पण या दोनही शासकांनी सर्वप्रथम या उठाव केलेल्या दक्षिणेतल्या शासकांचा पराभव केला. पण विद्याराणी स्वामी यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या ज्या काही मार्गदर्शन केलेल्या बाबीमुळे दक्षिणेतील प्रजेची मानसिकता, त्यांच्या इच्छा, पूर्वी हिंदू राज्यांचा असणारा वारसा
या सर्व बाबीचा विचार करून इसवी सन 1336 मध्ये जे विजयनगरचं साम्राज्य आणि तत्कालीन स्थितीमध्ये 1336 मध्ये तुंगभद्रा नदीच्या काठी अनागोंदी किल्ल्याच्या पायथ्याशी विजयनगरचं एक स्वतंत्र साम्राज्य हरिहर प्रथम आणि बुक्का प्रथम यांनी निर्माण केलं. हे होतं विजयनगर साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे, विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेची कारणे. म्हणजे आत्तापर्यंत जो आपण हा भाग पाहिला तो म्हणजेच जे आपल्या प्रकरण क्रमांक 4 विजयनगर आणि बहामनी साम्राज्य त्यामधील विजयनगर साम्राज्याबद्दलची माहिती पाहत असताना नंबरचा पॉईंट विजयनगर आणि ज्या विजयनगरच्या साम्राज्याबद्दलची माहिती पाहिली आणि विजयनगर साम्राज्याच्या उदयाची किंवा स्थापनेची कारणे पाहिली. उदयाच्या पिरियडमध्ये या विजयनगर साम्राज्यातील जे संस्थापक हरिहर आणि बुक्का याला म्हटलं जातं. 1336 मध्ये जे विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं त्या हरिहर आणि बुक्का याच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर कृष्णदेवराय याबद्दलची जो शासक विजयनगरचा महान शासक म्हणून ओळखला जातो त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत.